टूरिज्म के लिए इतनी संभावना वाला क्षेत्र है, लेकिन उस पर ध्यान नहीं दिया। और टूरिज्म सबसे ज्यादा रोजगार देने वाला व्यवसाय है। कम से कम पूंजी में ज्यादा से ज्यादा लोग कमाते हैं, गरीब से गरीब कमाता है। जब टूरिज्म आता है ना, तो ऑटो रिक्शा वाला कमाएगा कि नहीं कमाएगा? जरा बोलो तो। बिस्किट बेचने वाला कमाएगा कि नहीं बनाएगा? मुरमुरे बेचने वाला कमाएगा नहीं कमाएगा? कोई मंदिर के बाहर फूल बेचने वाला कमाएगा कि नहीं कमाएगा? प्रसाद बेचने वाला कमाएगा कि नहीं कमाएगा? अरे चाय बेचने वाला भी कमाएगा। नमस्कार बाळासाहेब. नमस्कार. KTVच्या स्टुडिओमध्ये आपले बरेच दिवसांनी पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला माहितीच आहे की 26 मे 2014 रोजी या देशामध्ये क्रांती झाली आणि नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आलं. 26 मे 2014 आणि 26 मे 2017 पाहता पाहता 3 वर्ष निघून गेली. या 3 वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्या, बऱ्या वाईट. आपण त्या अनुभवावर आपली चर्चा शेअर करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आले रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब. बाळासाहेब, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि आपण एकदम आज मन मोकळेपणाने चर्चा करायची आपल्याला की नक्की 3 वर्षामध्ये देशाने काय काय पाहिलं. खरं तर आज 3 वर्ष पूर्ण होत असताना मला भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून सर्व जनतेला धन्यवाद द्यायचे आहेत की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक बहुमताचं सरकार केंद्रामध्ये आपण निवडून दिलं आणि त्याचबरोबर 2.5 वर्षापूर्वी राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण निवडून दिलं आणि त्या दिवसापासून आज भारताची मान जगामध्ये चांगल्या प्रकारची उंचावलेली आहे. सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जगामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून त्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं माननीय मोदी साहेबांनी गेल्या 3 वर्षामध्ये काही चांगली पावलं उचललीत. खरं तर नरेंद्रजी मोदीजी स्वतः असं म्हणतात की मी ह्या देशाच्या जनतेचा प्रधान सेवक आहे आणि म्हणून भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी निवडून आल्यानंतर संसदेमध्ये प्रवेश करत असताना संसदेला पहिल्यांदा नमन केलं किंवा नमस्कार केला. म्हणजे सार्वभौम अशा प्रकारची जी भारतीय संसद आहे त्या संसदेला त्यांनी नमन करून त्यामध्ये प्रवेश केला. याच्यातच या देशाच्या पंतप्रधानांची नम्रता आणि हा सगळा विजय किंवा हे सरकार सामान्य जनतेकरता त्यांनी समर्पित केलं आणि त्या दिवसापासून आज सलग 3 वर्ष नरेंद्रजी मोदी अविश्रांतपणानं जगामध्ये आणि देशामध्ये आपलं सरकार कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत कसं घेऊन जाईल या दृष्टीनं प्रयत्न करते. भारताचं नाव देशामध्ये जगामध्ये मागं पडले होतं आणि ते पुन्हा भारत आपल्या जगामध्ये नंबर 1 व्हावा ह्याच्यासाठी मोदी साहेबांनी सुरुवात कशी केली? कोणा बोलला भारतामध्ये, आपण कुठे कुठे गेले? खरं तर खूप चांगला प्रश्न आहे अलिमियाजी. ज्या वेळेला निवडणुका झाल्या आणि शपथविधीचा प्रसंग होता त्यावेळेला खरं तर यापूर्वीचे पंतप्रधानांचा जो शपथविधी होत होता तो एका मर्यादित संख्येमध्ये होता. परंतु नरेंद्र मोदीजींनी सर्वप्रथम या जगातल्या आणि शेजारी राष्ट्रांच्या विशेष करून सर्व राष्ट्राध्यक्षांना आग्रहपूर्वक नम्रतापूर्वक त्या ठिकाणी त्या शपथविधी समारंभाला पाचारण केलं होतं. म्हणजे एका अर्थानं एक दोस्तीचा पैगाम, एक दोस्तीचा हात या देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी सगळ्यांना पुढं केलं आणि जी ह्या देशाची जी संस्कृती आहे अतिथी देव भव त्याप्रमाणे शेजारी राष्ट्र आणि जगातील जी प्रमुख राष्ट्र आहेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना बोलून एक संवादाचा नवा आयाम त्यांनी सुरू केला आणि त्यामुळं एक नव्या भारताची ओळख माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी केली आणि त्यामुळं अनेक गोष्टी मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी साधण्याचा प्रयत्न केला. चांगले परराष्ट्र संबंध त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केले आणि आज आपण जर जगामध्ये 3 वर्षांत पाहिलं असेल की जी अमेरिका नरेंद्र मोदीजींना विजा नाकारत होती गुजरातचे मुख्यमंत्री असताना, तीच अमेरिका आज त्या ठिकाणी त्यांचं स्वागत मोठ्या दिमाखानं करते आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याचाच सन्मानानं या देशाचा पंतप्रधानांशी हस्तांदोलन करतो. त्याचबरोबर
ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, आखाती राष्ट्र असतील, युरोपियन राष्ट्र असतील, या सगळ्या देशामध्ये त्यांनी दौरे करून भारताबद्दलची एक चांगल्या प्रकारची प्रतिमा पहिल्यांदा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब, आपण कोकणातील एका मोठ्या जिल्ह्याचे, भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आहात, माजी आमदार आहात. मी आपल्याला असा प्रश्न विचारला की बाळासाहेब, 3 वर्षामध्ये नेमका आपला भारत देश जगामध्ये कुठे आहे, तर आपलं उत्तर काय असेल? 100% भारत देश एक विकसनशील अशा प्रकारची अर्थव्यवस्था या ठिकाणी आज घडवतोय आणि त्यामुळं जगातल्या अनेक सबळ राष्ट्रांना हे लक्षात आलंय की 2020मध्ये ह्या संपूर्ण देशामध्ये किंवा आशिया खंडामध्ये भारत हा देश एक महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करणारा किंवा अर्थदृष्ट्या एक प्रगती करणारा अशा प्रकारचा देश निर्माण झाला आहे. कारण 125 करोड असलेली लोकसंख्या हे ह्या देशाचं बळ आहे आणि त्यामुळे जगाच्या बाजारपेठेच्या दृष्टीनं ह्या लोकसंख्येला महत्त्व आहे आणि त्याचबरोबर ह्या देशातलं जे टॅलेंट आहे, जे जगामध्ये आज विविध देशामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करते आणि त्यामुळे जगातल्या विविध देशांना कळलं आहे की भारतातील जे युवक आहेत किंवा भारतीय जे नागरिक आहेत किंवा भारतीय जे तंत्रज्ञ आहेत ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती जगामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या बुद्धिमत्तांची भारत ही मातृभूमी आहे आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा संदेश आज जगामध्ये मोदीजींच्या या सगळ्या वागण्यानं गेलेला आहे. बाळासाहेब, गेल्या 3 वर्षामध्ये ह्या भारताने आर्थिक, औद्योगिक, कृषी आणि अधिक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली, खरं आहे काय? हे 100% खरं आहे. जरी आज या ठिकाणी 3 वर्षाचाच कालावधी मोदीजींना मिळालेला आहे आणि त्यामुळे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जे करता येण्यासारखं शक्य होतं त्या म्हणजे एक इमेज बिल्डिंग, आपल्या देशाची एक चांगल्या प्रकारची इमेज निर्माण केली, देशातल्या आणि देशाबाहेरच्या जनतेला एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्याचं मोदीजींनी काम केलं आणि सबका साथ सबका विकास या सूत्राबरोबरच ट्रान्सपरंट पारदर्शक भूमिका माननीय मोदीजींनी ठेवली आणि भ्रष्टाचारमुक्त भारत ही एक जी भूमिका ठेवून त्या भूमिकेला साजेसं काम वर्तन स्वतः पंतप्रधान करतायत आणि त्यामुळे जगामधल्या सगळ्या देशातल्या लोकांना आणि भारतीयांना सुद्धा एक स्वाभिमान वाटावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. कारण यापूर्वी भारत हा एक भ्रष्टाचारांचा देश आहे, भारत हा विकसनशील नसलेला किंवा अप्रगत अशा प्रकारचं राष्ट्र आहे, अशा प्रकारची दुर्दैवाने एक प्रतिमा निर्माण झाली होती. मोदीजींनी ही प्रतिमा बदलण्याचा गेल्या 3 वर्षामध्ये प्रामाणिकपणानं प्रयत्न केला दिसतोय आज. धन्यवाद बाळासाहेब. जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, अशा अनेक योजना गेल्या 3 वर्षामध्ये सुरू झाल्या. आपण त्याच्या थोडक्यात माहिती देऊ शकता काय नक्की? तसं सांगायचं तर वेळ खूप कमी आपल्याला आली पाहिजे आणि त्यामुळे ह्या सगळ्या योजना जर सांगायच्या म्हटलं तर खूप वेळ लागेल. परंतु आपण काही प्रतिकात्मक ज्या योजना आहेत की ज्याच्यामधून एक वेगळी ओळख ह्या मोदी सरकार दिली, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही देशाची प्रगती होत असताना त्यामध्ये बँकिंग व्यवस्था आणि अर्थव्यवहार ह्याला खूप मोठं महत्त्व असतं. जी आज प्रगत राष्ट्र आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे बँकिंग व्यवस्था आणि त्या ठिकाणची असलेली डिजिटल त्यांची इकॉनॉमी ही फार महत्त्वाची आहे. भारतामध्ये ही नसल्यामुळं भारतामध्ये भ्रष्टाचार किंवा चुकीच्या व्यवहारांना त्या ठिकाणी खूप वाव होता. परंतु या ठिकाणी सर्वप्रथम ह्या देशातल्या जवळजवळ 70% लोकांकडे साधं बँकेमध्ये खातं नव्हतं. मोदीजीने आल्या पहिल्यांदा सामान्य माणसाला, सामान्य नागरिकाला त्या बँकेच्या दरवाजामध्ये किंवा बँकेच्या खात्यापर्यंत घेऊन गेलं आणि त्यामुळे जवळजवळ 20 कोटी नागरिकांनी किंवा कुटुंबांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदाच बँकेचं खातं उघडलं आणि स्वाभाविकपणानं एक बँकिंग व्यवस्था सुदृढ झाली. जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची रक्कम त्या ठिकाणी सामान्य माणसांनी आज जमा केली आणि त्यामुळं अर्थव्यवस्था सुदृढ होण्याच्या दृष्टीनं एक चांगल्या प्रकारचं मोदीजींनी पाऊल उचललं आणि त्यानंतर आज आपण डिमॉनिटायझेशन किंवा नोटबंदी हा जो प्रकार केला आणि त्यामुळं काळा व्यवहार किंवा काळा पैसा याला आज त्या ठिकाणी लगाम बसला आहे आणि त्यामुळे आज भारतीय जी इकॉनॉमी, भारतीय जी अर्थव्यवस्था आहे ती एका विकसित राष्ट्राच्या दृष्टीने किंवा प्रगत राष्ट्राच्या दिशेने झेप घेताना जागतिक अर्थतज्ञ त्या ठिकाणी त्याचं वर्णन करत आहेत. केंद्र शासनाच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत सर्वात महत्त्वाचा निर्णय जो नोटाबंदीचा होता, बरोबर, त्याच्यावर तेव्हा जनता खूप नाराज झाली होती आणि मोर्चा आंदोलन झाली, पण आता खरं जनता खुश आहे. आणि नेमका तो निर्णय काय होता नोटाबंदी? जनता नाराज होती असं म्हणण्यात आली म्हणजे काही उपयोग असं मला वाटत नाही. कारण शेवट जनता जेव्हा नाराज असते तेव्हा आपलं प्रतिबिंब ते मतदानाच्या रूपानं नकारात्मक दृष्ट्या निवडणुकामध्ये व्यक्त करतात. नोटबंदी ज्यावेळेला झाली तेव्हा राज्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी
निवडणुका होत्या महाराष्ट्रामध्ये, तर पंचायत राजच्या सगळ्या व्यवस्था आपल्या निवडणुका त्या ठिकाणी होत्या, प्रामुख्यानं नगरपालिका, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका. लोकांनी भरभरून मतदान त्या ठिकाणी केलं. याचा अर्थ सामान्य माणसाचा ह्या नोटबंदीला विरोध नव्हता. ठराविक जे धनदानगे लोक आहेत ज्यांनी चुकीच्या मार्गानं काही पैसा निर्माण केला होता आणि तो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये नव्हता, यांच्यात मधली जी काही परिस्थिती किंवा यांची जी कुचंबणा होती ती काही लोकांना त्या ठिकाणी दाखवून त्यांनी हा एक केविलवाणा प्रयत्न केला होता. त्यामुळे जनतेचं समर्थन नंतरच्या निवडणुकीच्या विजयामध्ये रत्नागिरी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रापासून ते अगदी उत्तर प्रदेशपर्यंत दिसलं, हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्यामुळे लोकांनी किंवा गरिबांनी या सगळ्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. बाळासाहेब, मन की बात द्वारे थेट जनतेशी संवाद साधणारे नरेंद्र मोदी साहेब पहिले पंतप्रधान आहेत. आपल्याला काय वाटतंय बाबतीत? खरं तर ही सगळी लोकशाही जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जे लोकप्रतिनिधी येतात, मग ते जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा केंद्रीय मंत्री किंवा पंतप्रधान, हे या काही व्यवस्थेचा भाग आहे. परंतु दुर्दैवानं यापूर्वीच्या सगळ्या सरकारांनी त्या ठिकाणी राजेशाही किंवा सरंजामशाही निर्माण करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला. आपण निवडून येईपर्यंत सामान्य असं वागायचं आणि निवडून आल्यानंतर हाय प्रोफाईल असं वागणं, आणि त्यामुळं सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधी सरकार किंवा नेते, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यामध्ये खूप मोठं अंतर होतं. आज मोदी साहेबांनी पहिल्यांदाच हे अंतर कमी केलं की मी तुमच्यासारखाच एक सामान्य आहे. लोकांनी कदाचित एक चायवाला पंतप्रधान म्हणून कुचेष्टा केली असेल विरोधकांनी, परंतु जनतेनं त्यांचं स्वागत केलं. एक सामान्य चायवाला सुद्धा हे देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ही लोकशाहीची लोकांची ताकद आहे. आणि त्यामुळे मोदीजींच्या मनामध्ये नेहमी असं असतं की मी या जनतेच्या जीवावरती निवडून आलो आहे, त्यांच्याशी मला सातत्यानं संवाद साधला पाहिजे. त्या संवादातून जनतेच्या सूचना असतील, जनतेच्या अपेक्षा असतील, ह्या अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून ते प्रति महिन्याच्या शेवटच्या रविवारी जाणीवपूर्वक आपल्या देशातल्या नागरिकांना भेटतात. त्याच्यामध्ये युवक आहेत, युवती आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, शेतकरी आहेत, उद्योजक आहेत. या सगळ्यांना आज एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे की मी मांडलेली सूचना, मी मांडलेली माझी मागणी ही या देशाचा पंतप्रधान ऐकतो, आणि जर ती चांगली आणि योग्य असेल तर त्याच्यावर ते निर्णय घेतात. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा म्हणजे संवादातून सुसंवादाकडे एक नवं नातं या देशाचा पंतप्रधान सामान्य माणसाची निर्माण केलं. बाळासाहेब, 2014 साली ज्या निवडणुका झाली ह्या देशामध्ये परिवर्तन झालं, आणि भाजप सत्तेवर आल्यानंतर आणि विशेषतः नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील सामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आज ते वातावरण तसंच राहिलंय की त्यात बदल झालाय? तसं नाही अलीमेजी, या देशामधल्या यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी ही दरी निर्माण जाणीवपूर्वक केली होती. म्हणजे 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासूनच जनसंघ किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पार्टी ही आपल्याला भविष्यामध्ये प्रतिस्पर्धी अशा प्रकारची पार्टी आहे हे ह्या देशातल्या राज्यकर्त्यांना लक्षात आलं होतं. आणि त्यामुळं जाणीवपूर्वक एक विष पेरण्याचं काम अल्पसंख्याकांच्या मनामध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने केलं किंवा तत्कालीन राज्यकर्त्यांनी केलं. तसंच मागासवर्गीय जो समाज आहे किंवा अनुसूचित जाती जमाती आहेत यांच्या मनामध्ये सुद्धा हा एक कॉम्प्लेक्स निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वी राज्यकर्त्यांनी केलं होतं. परंतु आज जर आपण पाहिलं असेल 3 वर्षाचा जेव्हा आढावा घेतोय, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थानं जो मान होता किंवा त्यांचा जो सन्मान होता तो निर्माण करण्याचं जर कोणी काम केलं तर ते मोदी सरकारने केलं. जर आपण पंचतीर्थ ही मोदीजींची योजना आहे ती जर पाहिली असेल, म्हणजे लंडनमधलं घर, दिल्लीमधलं बाबासाहेबांचं निवासस्थान किंवा आपल्या इंदू मिलचं स्मारक किंवा अगदी रत्नागिरी जिल्ह्यातलं आंबेडकरच्या बाबासाहेबांच्या वडिलांचं जे जन्मगाव आहे किंवा महूमधलं बाबासाहेबांचं जन्मगाव आहे किंवा अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय योजना ज्या निर्माण आज त्या ठिकाणी मोदीजींनी केलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती किंवा कोणता संकोच नाही. आणि अल्पसंख्याकांच्या बाबतीत सुद्धा आज जर आपण पाहिलं असेल तर अल्पसंख्याकांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचा आदर, एक आपुलकी की भारतीय जनता पार्टी हीच या देशामध्ये भविष्यात जर राज्यकर्ती पार्टी असणार आहे किंवा पक्ष असणार आहे किंवा सरकार मोदीजींचं असणार आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये कुठल्याही अल्पसंख्याकावर कुठलाही अन्याय झालेला नाही. आणि त्यामुळं त्यांच्या आता लक्षात असं आलं आहे की या सत्तेच्या राजकारणामध्ये तत्कालीन काँग्रेसची सरकारं ही भाजपबद्दल विष पेरण्याचं काम करत होती. पण 3 वर्षामध्ये एक चांगला अनुभव आल्यामुळे मला वाटतं अल्पसंख्याक बांधव असेल किंवा मागासवर्गीय बांधव असेल, आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं
किंवा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समर्थन करण्याकरता पुढे आले. उत्तर प्रदेशचा जर निर्णय आपण पाहिला असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजानं भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या साजापर्यंत 2/3 बहुमत 325 जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. आणि अनेक सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या, महापालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी जे घवघवीत यश मिळाले दिसते किंवा राज्यामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा जे यश मिळाले त्यामध्ये मागासवर्गीय समाज, अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत त्या समाजाने आणि त्याचबरोबर विशेष करून अल्पसंख्याक समाजानं चांगल्या प्रकारचं पाठबळ आज भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे असं मला वाटतं. बाळासाहेब, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांना रेल्वे मंत्री केलं. नागपूरचे सुपुत्र नितीन गडकरी यांना बंदर मंत्री आणि रस्ते मंत्री केलं. ह्या दोघांनी आता जे धडाका लावलाय कोकणामध्ये विशेषतः आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे चित्र बदलत चाललंय काय राज्याचं? 100% ही दोन्ही कर्तृत्ववान माणसं आहेत. त्यामुळं सुरेशजी प्रभू काय किंवा नितीनजी गडकरी काय, मला वाटते महाराष्ट्राचे एक विकासाचे आयकॉन आहेत. आणि त्यामुळं जसं आपण म्हणतो एखादा रत्नपारखी असतो तसं मोदीजी हे रत्नपारखी आहेत. ही दोन्ही रत्न आज महाराष्ट्रातले, त्याचा आपल्या सगळ्यांना स्वाभिमान. आणि प्रभूसाहेब तर कोकणातले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या बुद्धिमत्तेचा किंवा त्यांच्या एकंदरीतच शक्तीचा उपयोग आज या सरकारमध्ये होतोय. त्यामुळं रेल्वे असेल, रस्ते असतील, जहाज बांधणी असेल किंवा बंदर विकास असेल, तपशिलात आज मी जात नाही कारण त्याचं सगळं वर्णन आपल्याला माहिती आहे. खूप मोठ्या प्रमाणात काम महाराष्ट्रात देशात चाललंय. परंतु जसं एखादी घार आकाशामध्ये फिरत असताना आपल्या पिल्लांकडे पाहते तसं महाराष्ट्रापासून जरी दिल्लीमध्ये आमचे गडकरी साहेब असले तरी महाराष्ट्र आणि कोकणावर त्यांचं विशेष लक्ष आहे. मुंबई गोवा महामार्ग असेल, आताचा सागरी महामार्ग असेल, गुहागर बिजापूर रस्ता असेल, मिरा कोल्हापूर नागपूरचा महामार्ग असेल, चौपदरी होत आहेत. त्याच्याकरता जवळजवळ सगळे मिळून जर आपण पैसे पाहिले तर 30,000 कोटी रुपये आगामी ह्या 3-4 वर्षामध्ये खर्च होणार. रेल्वेचं दुपदरीकरण असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, स्थानकं असतील त्यांचा दर्जा वाढ असेल, नवीन स्थानकं असतील किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्या सामान्य प्रवाशाला ज्या सुविधा पाहिजेत त्या देण्याकरता सुरेश प्रभू साहेबांनी सुद्धा प्रयत्न केलेत. आणि त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा, देशाचा विकास, कोकण हे समृद्ध होणार आहे, कोकणाचा विकास होणार आहे आणि तो भारतीय जनता पार्टीच्या ह्या नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बाळासाहेब, केंद्र शासनाला 3 वर्ष पूर्ण झाली, आपण अतिशय माहिती दिलीत. आता आपण राज्याकडे यायचं आहे, मग जिल्ह्याकडे यायचं आहे. तत्पूर्वी आपण एक थोडासा ब्रेक घेऊया आणि नंतर आपली मुलाखत आपली कंटिन्यू करूया. धन्यवाद तुम्हाला. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स आहे तरुण रक्त सोबतीला, मोठ कारण देश प्रगतीला. दिली कौशल्याची देणगी, युवा शक्ती ही मोठी शक्ती. प्रेरणा ही शिवरायांची, अन योजना देवेंद्रांची. करू बांधणी सुराज्याची, आता साथ पाहिजे हो तुमची. बाळासाहेब नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार. विशेष मुलाखती स्वागत. आताच आपण केंद्र शासनाला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अतिशय उत्तम अशी माहिती दिली. आपली माहिती आम्ही नक्की जनतेवर पोहोचू. आता आपण राज्याकडे वळूया आणि ब्रेक नंतर मित्रांनो आपण पुन्हा बाळासाहेब संवाद साधणार आहोत. बाळासाहेब, 31 ऑक्टोबर 2014 रोजी राज्यात परिवर्तन झालं, या महाराष्ट्रात परिवर्तन झालं आणि देवेंद्र फडणवीसच्या रूपाने एक चांगला मुख्यमंत्री राज्याला लाभला. आज महाराष्ट्राची वाटचाल कशी चालू नेमकी आपल्याला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस एक चांगल्या प्रकारचे कुशल संघटक आणि एक चांगल्या प्रकारचा पार्लमेंटरीयन म्हणून त्यांचा लौकिक होता. अत्यंत कमी वयामध्ये नागपूरसारख्या शहराचा मेयर इन काउन्सिलचा महापौर होण्याचा मान या देशामध्ये पहिल्यांदा किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना मिळाला. आणि त्या दिवसापासून आपली संसदीय कारकीर्द विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करणं, मग प्रश्न असतील, लक्षवेधी असतील, चर्चा असेल, अर्थसंकल्पावर ज्या चर्चा असतील, सातत्यानं त्यांनी आपली एक प्रतिमा निर्माण करण्याचं काम केलं होतं. आणि महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा एक सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची निवड 2011-12च्या दरम्यान झाली. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि आज राज्याचा मुख्यमंत्री करत असताना नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्यांचं कर्तृत्व होतं. आणि त्यामुळं 31 ऑक्टोबर 2014 रोजी
देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री. आज आपण जर पाहिलं तर लोकराज्य या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेन महाराष्ट्र सरकारचा, त्या ठिकाणी जे काम केलंय त्या दृष्टीनं आपण पाहिलं असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने किंवा विशेष करून मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपण काम केलंय. मोदी साहेबांचा एक आवडता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांचा त्या ठिकाणी पाहिलं जातं राजकीय पटलावरती, आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस आज काम करत आहेत. जवळजवळ दिवसातले 16-17 तास सलग मी त्यांना पाहतोय की सातत्यानं ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता कारभारामध्ये घेऊन आणि वेळ देऊन अत्यंत इमानदारीनं देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री काम करतायत. अनेक समस्या मुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारून त्याच्या समोर आल्यात, परंतु धैर्यानं आणि चातुर्यानं एक चांगल्या प्रकारचं कणखरपणानं त्यांनी प्रत्येक विषयाला तोंड दिलंय. मग मराठा आरक्षण असेल किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा अन्य काही समस्या असतील, खूप चांगल्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस आज राज्यामध्ये काम करतात. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, बरोबर कशी शब्द वाटतात तुम्हाला? नाही, हा नियतीचा योगायोग आहे असं मला वाटतं की मुळातच ह्या नावामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद आहे, आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस नावाप्रमाणेच अत्यंत कुशल अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं नेतृत्व सगळ्यांना बरोबर घेऊन करताना आपण सगळेजण पाहतोय. खरं तर ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारभार हातामध्ये घेतला होता, 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावरती पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी करून ठेवलं होतं, आणि त्यामुळे खूप कठीण अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु कधीच त्यांनी अशा प्रकारच्या सबबी सांगितल्या नाहीत की या राज्यावरती कर्ज आहे, परंतु त्याच्यातून मार्ग काढण्याची जर जबाबदारी ह्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना जर दिले तर ती त्यांनी कणखरपणानं पार पाडण्याचं काम केलं. सगळा ग्रामीण महाराष्ट्र असेल, जवळजवळ 50% या महाराष्ट्राचा नागरीकरण झालं, अर्बनायझेशन ज्याला आपण म्हणतो, आणि त्यामुळे ग्रामीण भागातला जो वर्ग होता, शेतकरी असेल, युवक असेल, उद्योजक असेल, हा आज रोजगाराच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं शहरांकडे वळला. आणि काल जी शहरं होती ती आज मोठी नगरं झालीत, काल जी मोठी नगरं होती त्या महानगरपालिका झाल्यात, आणि त्यांचे भेडसावणारे प्रश्न हे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. परंतु मग मुंबई असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, मोठी महानगरं आहेत, त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी ह्या कशा करता येतील ह्या दृष्टीने सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ग्रामीण भागातला जे ग्रामीण विकास कसा करता येईल, शेतकऱ्यांचा विकास करता येईल, सातत्यानं त्याच्याकरता देवेंद्रजी प्रयत्नशील असतात. देवेंद्र फडणवीस भाजपसाठी लकी मुख्यमंत्री असं म्हटलं जाते, कारण त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 2.5 वर्षांमध्ये राज्यात कुठलीही निवडणूक कुठेही झाली, ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, तिथे भाजप नंबर 1 आहे. हा काय चमत्कार आहे? नाही, नशिबाची साथ जरूर लागते, परंतु त्याला कर्तृत्वाची सुद्धा जोड असावी लागते, आणि त्यामुळं देवेंद्रजींचं कर्तृत्व, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावरच्या नेत्यांचं कर्तृत्व, मग रावसाहेब दानवे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, एकनाथराव खडसे असतील, पंकज असेल, विनोदजी तावडे असतील, किंवा आमच्या लातूरचे संभाजीराव निलंगेकर असतील, एक चांगली फळी, एक चांगली टीम संघटनेमध्ये महाराष्ट्राला मिळाली, आणि मोदीजींचं नेतृत्व ह्या जनतेनं स्वीकारलं होतं, आणि त्यामुळं कर्तृत्व सुद्धा त्या ठिकाणी, आणि म्हणून एवढं घवघवीत यश, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ प्रतिमा देवेंद्रजी फडणवीसांची या महाराष्ट्रातल्या जनतेला भावलेली आहे, आणि इमानदार मुख्यमंत्री अशा प्रकारे लोकांनी आत्मविश्वास लोकांना वाटतोय, आणि त्यामुळे हे सगळं घवघवीत यश या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे खूप मेहनत घेतली, संघटना तळागाळामध्ये रुजवली. राष्ट्रीय संघ असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, बूथ लेवलचा कार्यकर्ता किंवा बूथ लेवलचं संघटन त्या ठिकाणी गेल्या 4 वर्षामध्ये निर्माण झालं, आणि म्हणून हे घवघवीत यश या ठिकाणी दिसतं. म्हणजे एका बाजूला संघटना आणि एका बाजूला सरकार, ही 2 चाकं आहेत, आणि ती व्यवस्थितरित्या चालत असल्यामुळं चांगल्या प्रकारचं घवघवीत यश आज भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना त्या ठिकाणी आपल्याला दिसते. बाळासाहेब, तुम्हाला एक जुनी आठवण करून देतो. आपण त्या ठिकाणी बसलात, त्या ठिकाणी विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे आमदार साहेब ह्याच ठिकाणी आले होते केटीच्या स्टुडिओमध्ये, आणि आपल्याला त्याने एक चांगली रंगीत अशी मुलाखत दिली होती. आपल्याला आठवण्याचा किस्सा काय तो? हो, मला आठवतंय साधारणपणे 2013 सालातला तो पावसाळा असावा. देवेंद्रजी काही पक्ष संघटनेच्या कामानिमित्तानं अध्यक्ष म्हणून मला वाटतं त्यांचा तो प्रवास होता. आम्ही आपल्या विवेकचं जे हॉटेल आहे त्या ठिकाणी निवासस्थान केलं, आणि आम्ही या ठिकाणी मुलाखती करता आलो होतो. त्या देवेंद्रजींना सुद्धा हे चांगलं लक्षात आहे. मी काही दिवसापूर्वी जेव्हा रत्नागिरीत आले असताना त्यांना ह्याची आठवण करून दिली होती,
परंतु ह्या सगळ्या अलिमेजी योगायोगाच्या गोष्टी आहेत. कदाचित RK स्टुडिओचा पायगुण असेल, या ठिकाणी ते आले, त्यांनी मुलाखत दिली आणि त्यावेळेला आपल्याला कधी वाटत नव्हतं ते मुख्यमंत्री होतील, परंतु आज मुख्यमंत्री झाले. म्हणजे एका अर्थानं आपल्या ह्या सगळ्या KTV परिवाराचा सुद्धा कधी आशीर्वाद देवेंद्रजींच्या या यशामध्ये असू शकतो. त्यांच्या हे लक्षात आहे की रत्नागिरीमध्ये आलेले असताना आपण या ठिकाणी RK स्टुडिओमध्ये येऊन आपण मुलाखत दिली होती. ते नक्की ठरले. तुमचा पायगुण काय? 100% पायगुण हा चांगलाच आहे, फक्त कधी कधी श्रद्धावर सबुरी असते. आपल्याला काही ठिकाणी थांबावं लागतं आणि ते कदाचित उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं चांगलं असतं. त्यामुळे कदाचित एखादी गोष्ट आज मिळाली नाही म्हणून ती कधीच मिळणार नाही असं असत नाही. आपण आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणानं जेव्हा काम करतो तेव्हा परमेश्वर नक्की त्याच्या पाठीमागे असतो, याच्यावर माझा विश्वास आहे. तुम्हाला शुभेच्छा बाळासाहेब. मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यामध्ये जलयुक्त शिवार असेल, सेवा योजना असेल, शिक्षण, ग्रामविकास, पत्रकार संरक्षण कायदा, अशा अनेक कायदे निर्माण केलेत. तर खरं जनता खुश आहे. बरोबर. आपलं मत काय हवं? एक जिल्हा अध्यक्ष भाजपचे आणि माझे आमदार. नाही, 100% एक खऱ्या अर्थानं संवेदनशील अशा प्रकारचा मुख्यमंत्री देवेंद्रच्या रूपानं ह्या राज्याला मिळालाय आणि त्यामुळे अत्यंत अभ्यासू आणि प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण त्यांच्यामध्ये असतं. आणि त्यामुळे मला आठवतंय मी सभागृहामध्ये आमदार होतो 99 ते 2004 मध्ये, तेव्हा देवेंद्रजी होते. त्यावेळेला मला आठवते ते पश्चिम की दक्षिण नागपूरहून आमदार होते. त्या ठिकाणच्या पोलिसांच्या वसाहती ब्रिटिशकालीन होत्या आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. परंतु एक लोकप्रतिनिधी, एक आमदार म्हणून लक्षवेधी असेल, कपात सूचना ह्याच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जो कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणारा पोलीस आहे याला जर चांगलं घर नसेल तर तो चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकणार नाही, जी मनस्थिती चांगली नसेल. अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेला पोलिसांना गृहनिर्माण मिळालं पाहिजे, पोलिसांच्या कुटुंबियांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका मांडणारा असा संवेदनशील व्यक्तिमत्व देवेंद्रच्या रूपानं मी पाहिलंय. आणि त्यामुळं आज प्रत्येक प्रश्न असेल, मग पत्रकारांच्या संबंधातला प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या संबंधात असेल, बेरोजगार युवकांच्या संदर्भात असेल, ग्रामीण विकासाच्या संदर्भात असेल, पाण्याचा असेल, प्रत्येक विषयावरती देवेंद्रजींचा अभ्यास आहे आणि त्यामुळे एक जाणकार अशा प्रकारचा मुख्यमंत्री असल्यामुळे स्वाभाविकच जनता त्यांच्या पाठीमागे आहे. मुंबईकरही खुश आहेत. मुंबईमध्ये प्रकल्प निर्माण केला त्या ठिकाणी बाळासाहेब, तो काय नेमका प्रकार आहे? खरं तर 1995 साली जेव्हा शिवशाहीचं सरकार भाजप शिवसेनेचं आलं होतं त्यावेळेलाच माननीय शिवसेना प्रमुखांनी असं म्हटलं होतं की इथल्या झोपड्या गेल्यापर्यंत ह्या झोपडपट्टीवासियांना चांगल्या प्रकारचं घर मिळालं पाहिजे. परंतु 99 सालामध्ये सरकार गेल्यानंतर तत्कालीन 15 वर्षे जे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं यांनी या विषयाकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. परंतु देवेंद्रजींच्या हे लक्षात होतं की आज जवळजवळ 4 ते 5 लाख घरं मुंबईमधल्या या वस्तीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना आवश्यक आहे. यापूर्वीच्या सरकारने ते पाहिलं नाही आणि त्यामुळे गलिच्छ वस्ती पुनर्निर्माण ज्याला आपण SRA म्हणतो याच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री त्या SRAचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आता मुंबईचा जो DP प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यामधल्या काही अडचणी त्या आज दूर झाल्यात. तर मला खात्री आणि मला विश्वास आहे पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख घरं अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे सामान्याला परवडणारं घर मुंबईमध्ये मिळेल. आणि विशेष करून या घरामध्ये माझा कोकणातला बांधव असणार आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिक किंवा सामान्य मुंबईकर आज मुख्यमंत्र्यांना खूप आवडतोय किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांना आदर आहे आणि त्यांना विश्वास आहे की आम्हाला हक्काचं घर जर मुंबईमध्ये कोण असेल तर कुठलाही राज्यकर्ता आम्हाला देणार नाही. ते म्हणजे ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्हाला परवडणारं घर देतील हा विश्वास आहे आणि त्यामुळे मुंबईकर जनता सुद्धा आज देवेंद्रजींच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आहे. बाळासाहेब, देश, राज्य आणि आता आपल्या जिल्ह्यात येऊया, रत्नागिरी जिल्ह्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा खूप प्रेम आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून 3 ते 4 या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. नक्की त्यांनी आपल्या जिल्ह्याला काय दिलेलं आहे विकास निधीकरिता? या जिल्ह्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असतील, प्रभू सबले या सगळ्यांनी दिले. तसं पाहिलं तर राजकीय दृष्ट्या आज एकही आमदार किंवा एकही खासदार आज भारतीय जनता पार्टीचा नाही आहे. परंतु असं असताना सुद्धा हे कोकण हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, ह्या देशातला एक अविभाज्य भाग आहे आणि माझं कर्तव्य ठरतं. आणि त्यामुळं मग रस्ते विकास असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, किनारी महामार्ग असेल, मुंबई गुहागरचा आपला गुहागर बिजापूरचा महामार्ग असेल, मिऱ्या कोल्हापूरचा महामार्ग असेल, हे सगळे रस्ते आता चौपदरी आगामी काळात होणार आहेत. आणि जवळजवळ 25 ते 30 हजार कोटी रुपये जमिनीच्या मोबदल्यासह त्याची किंमत आहे.
ते करण्याचा आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेतला आहे. रेल्वेचं दुपदीकरणाचा आणि कराडपासून चिपळूण कराडची रेल्वे असेल, डिंगणी ते जयगडची रेल्वे असेल, की जेणेकरून एक वाहतुकीचं जाळं झालं तर एक औद्योगिक क्रांती चांगल्या प्रकारची होईल. आणि त्यामुळे मग नगर विकासाच्या योजना असतील, ग्रामीण विकासाच्या योजना असतील, पाटबंधाऱ्याच्या संदर्भातले असतील, प्रधानमंत्री सिंचाई योजनेच्या मध्ये जो 250 कोटी रुपये गड नदी प्रकल्पाला आपण मंजूर केले. आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं पाणी मिळालं, त्यानं चांगल्या प्रकारचं पीक पद्धती घेतली किंवा इथे जी कोरडवाहू शेती आहे विशेष करून आंबा काजू याला चांगल्या प्रकारची मदत होईल. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका आज देवेंद्रजींनी घेतली. आणि त्यामुळे कोकण आणि रत्नागिरीमध्ये चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं सुरू आहेत. बाळासाहेब, जिल्ह्याच्या विकासासाठी राजापूर येथे रिफायनरी प्रकल्प येत होते, पण सेना त्यांचा विरोध आहे, भाजपचा पाठिंबा. नक्की आपलं ह्या बाबतीत मत काय, स्पष्ट मत काय? नाही, खरं तर गेली 10, 15, 20 वर्ष आपण जर पाहिलं असेल तर कोकणामध्ये भावनेचं राजकारण झालं. आणि त्यामुळं काही मंडळी सातत्यानं त्या भावनेच्या यशावर आरूढ होऊन निवडून आली. पण आज सिंहालोकन केलं, यांनी 5 वर्ष आमदारकी भोगली किंवा यांनी 10 वर्ष आमदारकी भोगली, त्यांनी त्या मतदारसंघाचा काय विकास केला, जिल्ह्याचा काय विकास केला, रस्ते पाकाड्या हा विकास भौतिक आहे हा करायला पाहिजे. पण ह्या युवकाला, इथल्या युवतीला किंवा इथलं ज्याचं टॅलेंट आहे त्यांना रोजगार निर्माण केले का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून आता भावनेचे दिवस संपलेत. भावनेवर स्वार होऊन निवडणुका जिंकण्यापेक्षा आपण नेमकं काय केलं, लोक आता भविष्यातली तरुण पिढी हे विचारणार आहे. आणि म्हणून रोजगाराची निर्मिती गेल्या 15 वर्षात झाली नाही, वस्तुस्थिती आहे, काही अल्पशा प्रमाणात झाली. आणि म्हणून मग फलोद्यान असेल, पर्यटन असेल, बंदर विकास असेल, याच्याबरोबर मध्ये रोजगाराची निर्मिती तर करायचीच आहे आपल्याला. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जो पण इंडस्ट्रियलायझेशन होत नाही, औद्योगिकरण होत नाही, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार नाहीत. आणि म्हणूनच या रत्नागिरीमध्ये आपण ग्रीनफील्ड रिफायनरीचा जो प्रकल्प आहे, माननीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्रजी प्रधान आणि त्याचबरोबर बाकी जी विविध खाती आहेत त्याच्यामध्ये थोडा रेल्वेची पण भूमिका आहे, ते गडकरी साहेबांची भूमिका आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळं कोणी किती काही जरी म्हटलं तरी झिरो पॉल्युशन या प्रकल्पामध्ये आहे. याच्यातून कोणी उद्ध्वस्त होणार नाही, ही जबाबदारी सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत. आणि आज जर राष्ट्रीय महामार्गाच्या मूल्यांकनामध्ये जर आपण सामान्य माणसाचा विचार केला आहे की भूमिपुत्राचा विचार केला आहे, तर या प्रकल्पामध्ये जवळजवळ 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आगामी 5-6 वर्षामध्ये जेव्हा होणार आहे, त्या स्वाभाविकपणाने इथला जो भूमिपुत्र जो कोकण सोडून गेला आहे तो ह्या कोकणात येईल किंवा कोकण सोडून आखाती देशात गेला आहे, अन्य देशात गेला आहे पेट्रोलियम रिफायनरीच्या सेक्टरमध्ये, तो या ठिकाणी आणि नवे रोजगार निर्माण होते, एक चांगल्या प्रकारची औद्योगिक क्रांती ही होईल. तेव्हा काही जरी झालं तरी हा पेट्रोलियमचा प्रकल्प ग्रीनफील्ड रिफायनरी ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्याचा संकल्प माननीय पंतप्रधानांनी पण स्वीकारलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. आणि त्यामुळं कुणाचंही त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही ही खबरदारी या ठिकाणी मायबाप सरकार म्हणून आम्ही घ्यायचं ठरवलंय. बाळासाहेब, तुमचा नेमका रत्नागिरी जिल्हा किंवा तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेमकी भाजप कुठे आहे, नेमक्या जिल्ह्यात काय चाललंय? कसं झालं अलीमेजी, यापूर्वी सुद्धा मी या आपल्या चॅनलमध्ये या विषयावर बोललोय. कदाचित ती काळा वेळाची गोष्ट असते. गेली अनेक वर्ष सातत्यानं आघाड्यांचं आणि युतीचं राजकारण झाल्यामुळे एकेकाळचा या ठिकाणचा असलेला भारतीय जनसंघ किंवा आणीबाणीनंतरची भारतीय जनता पार्टी यांना कधीच ह्या सगळ्या राजकीय सारीपट्ट्यावरती 100% निवडणुका लढवायची कधी संधी मिळाली नाही. मग ग्रामपंचायत असो, लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद असो. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीची सर्वांगीण जी वाढ व्हायला पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणात, ती झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश यापूर्वी मिळालेलं नाही. परंतु गेली 1.5-2 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी, संघ परिवार नेत्यांनी हे ठरवले की कोकणामध्ये प्रिन्सिपल म्हणजे विचार घेऊन भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे, त्याच्याकरता आम्ही काम करतोय. योगायोगानं पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह वर्ष आहे. भारतीय जनसंघ ज्यांनी स्थापन केला त्यातले जे काही शीर्षस्थ नेते होते त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायजी होते. राष्ट्रीय संघाच्या काही वरिष्ठांनी त्यावेळेला एक राजकीय विचार करणारी आपली पार्टी संसदेमध्ये असली पाहिजे म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील किंवा आमचे अटलजी असतील, अडवाणीजी असतील किंवा दीनदयाळजी असतील. आणि म्हणून दीनदयाळजींनी एक तत्त्वज्ञान दिले भारतीय जनता पार्टी. मी आपली 2 मिनिटं फक्त या ठिकाणी घेतोय. अनेक देशामध्ये राजकीय पक्ष आहेत, काँग्रेस आहे, कम्युनिस्ट पार्टी आहे, काही प्रादेशिक पक्ष आहेत.
यांच्याकडे कुठली विचारधारा नाही, यांच्याकडे आयडिओलॉजी नाही. फार तर कम्युनिस्टांकडे कम्युनिझमची आयडिओलॉजी होती असेल, काँग्रेसकडे काही त्यावेळची एक गांधीवादी तत्त्वज्ञान होतं असेल. परंतु एकमेव भारतीय जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी अशी आहे की एकात्म मानवदर्शन, अंत्योदय हे प्रिन्सिपल, ही भूमिका, थोडे शब्द कळायला अवघड आहेत. अंत्योदय याचा अर्थ समाजातला जो उपेक्षित शेवटचा माणूस आहे, जो विकासापासून आज वंचित आहे, तो गरीब आहे, शोषित आहे, पीडित आहे, त्याला शिक्षण मिळालं नाही, त्याला आरोग्य मिळालं नाही आणि त्यामुळं तो विकासाच्या प्रक्रियेमध्ये आला नाही, हे तत्त्वज्ञान घेऊन दीनदयाळजींनी एकात्म मानवदर्शन हा विचार दिला. आणि आज मोदीजींनी असं म्हटलं की त्या विचाराच्या पार्श्वभूमीचा असलेला पक्ष जर ह्या देशामध्ये सत्ताधारी आहे, राज्यामध्ये सत्ताधारी आहे, तर तो सर्वदूर गेला पाहिजे. आणि म्हणून 25 मे ते 10 जून संपूर्ण राज्यामध्ये एकात्म मानवदर्शन किंवा हा पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्तानं विस्तार योजना भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रीय संघाचे जसे प्रचारक असतात त्या पद्धतीनं आम्ही ते ठरवलं आहे. आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड राजापूरपर्यंतच्या प्रत्येक बूथपर्यंत, प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत, प्रत्येक जिल्हा परिषद गटापर्यंत किंवा शहरी भागामध्ये प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत हा विस्तारक जाईल. भारतीय जनता पार्टीचे विचार समजून सांगेल. जे भारतीय जनता पार्टीचे यापूर्वी सभासद झालेत त्यांना धन्यवाद देईल आणि नव्यानं भारतीय जनता पार्टीचे विचार स्वीकारून ऑनलाईन पद्धतीनं सदस्य नोंदणी करावी म्हणून त्यांना विनंती करेल. आणि आज अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. आणि त्यामुळे यापूर्वी काय झाल्यापेक्षा भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करेल असा मला विश्वास आहे. जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी आदरणीय नितीनजी असतील, आदरणीय रावसाहेब दानवे असतील किंवा माननीय मुख्यमंत्री यांनी माझ्याकडे दिले. माझे सगळे सहकारी आहेत, प्राध्यापक नाना शिंदे असतील, केदार साठे असतील, सचिन वाळकर असतील किंवा आमचे प्रशांत डिंगडे, डॉक्टर विनय नातू असतील किंवा शशिकांत चव्हाण असतील. नव्यानं काही पक्षामध्ये मंडळी आमच्या आलेली आहेत, आमच्या रश्मिताई कदम असतील. ही सगळी मंडळी आज भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन खांद्यावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन गावागावामध्ये जातील, मोहल्ल्यात जातील, दलित वस्तीमध्ये जातील आणि एक भारतीय जनता पार्टी 3 वर्षाची कामगिरी आणि भविष्यातलं कोकणाचं विकासाचं व्हिजन आम्ही घेऊन जाणार. आम्हाला हा समृद्ध कोकण करायचा, आम्हाला रत्नागिरी विकसित करायची आहे आणि सुजलाम सुफलाम अशा प्रकारे हा जिल्हा झाला पाहिजे. आणि भावनेच्या विषयावरती निवडणुका जिंकण्यापेक्षा कर्तृत्वाच्या जीवावरती विकासाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी भविष्यातल्या आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि त्यामुळे 2019 लोकसभा, विधानसभा या भारतीय जनता पार्टीच्या आमदार किंवा खासदारांना निवडून आले असतील असा मला विश्वास आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपमध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे, खरं आहे काय? हां, त्याला कारणच असं आहे की आज 3 वर्ष केंद्र सरकारची किंवा राज्यातली 2.5 वर्षाची कामगिरी आहे. ह्या कामगिरीवरती सगळ्या समाजाला हे लक्षात आलं आहे की जर विकासाच्या प्रक्रियेमध्ये जर आपल्याला आपल्या गावाचा, आपल्या मोहल्ल्याचा, आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल तर प्रामाणिकपणानं भारतीय जनता पार्टी ते करत आहे हे दिसतंय. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात विशेष करून अल्पसंख्याक मुस्लिम बांधव, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतले बांधव किंवा भटके विमुक्त ही जी उपेक्षित मंडळी आहेत आणि त्याचबरोबर ओबीसी वर्ग जो आहे या समाजातला, सर्वदूर सगळ्या समाजातली लोक आज भारतीय जनता पार्टीला स्वीकारत आहेत. कारण त्यांना खात्री आणि विश्वास आहे की भविष्यातलं विकासाचं राजकारण भारतीय जनता पार्टी करणार आहे, नरेंद्रजी मोदी करणार आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचं समर्थन भारतीय जनता पार्टीला आगामी काळामध्ये मिळणार आहे हा मला पण विश्वास आहे. पण साहेब, केंद्र आणि राज्य शासन अतिशय उत्तम कामगिरी करत असतानाही सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत असं विरोधकांना म्हणणं आहे. खरं आणि आपल्याही सहमत आहात का? किंवा मला हे असं काही वाटत नाही, कारण असं करण्याची काही आवश्यकता नाही. पण काही प्रादेशिक पक्ष असे आहेत की त्यांना थोडीशी भीती वाटते की आपले पक्ष फुटतील की काय, आणि त्यामुळे ते असे प्रादेशिक पक्ष ह्या काही अफवा पसरवतात असं मला वाटतंय. कारण राज्यामध्ये काही अस्थिर सरकार नाही, केंद्रामध्ये अस्थिर सरकार नाही. मध्यावधी निवडणुका कधी घेतात की ज्यावेळेला सरकार अस्थिर आहे किंवा सरकारकडं बहुमत नाही, त्यावेळेला अशा प्रकारचा विचार असतो. तर मला अजिबात असं वाटत नाही आणि त्यामुळं मध्यावधी निवडणुका ह्या अजिबात होणार नाहीत. 2019च्या मेमध्ये लोकसभा, विधानसभा कदाचित एकत्र होतील असं मला वाटतं. किंवा खर्चाच्या दृष्टीनं या देशाला हे परवडलं पाहिजे की प्रत्येक 5 वर्षामध्ये 10 निवडणुका वेगवेगळ्या झाल्यापेक्षा 5 वर्षामध्ये 2दाच निवडणुका झाल्या पाहिजेत. म्हणजे खर्चही वाचेल आणि काम करतील. आचारसंहितेमुळं बरीच बंधनं येतात, विकासाच्या
कामावर त्याचा परिणाम घडतो आणि त्यावेळेला मध्यावधी निवडणुका होतील असं काही मला वाटत नाही. बाळासाहेब, देशातील आणि राज्यातील जनतेला खरोखरच आजचे दिन आलेत की अजून यायचे? नाही, तसं जर मोदीजी नेहमीच म्हणतात देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है, आणि त्यामुळे अशी काही जादूची कांडी नाही आहे. एक सकारात्मक विचार घेऊन, एक पॉझिटिव्ह विचार घेऊन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतायत किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करतायत. त्यामुळं 70 वर्षाच्या तुलनेत 3 वर्षाची कामगिरी ही मला तर वाटतं नक्की समाधानकारक आहे. अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, ते सोडवण्याच्या दृष्टीनं प्रामाणिकपणानं एक विकासाचा रोडमॅप या सगळ्या नेते मंडळींनी केलेला आहे. आणि त्यामुळे आगामी मला असं वाटतं एक 7-8 वर्ष म्हणजे 2022पर्यंत किंवा 24पर्यंत मला तर असं वाटतं की एक विकासाचा रोडमॅप घेऊन एक विकसनशील किंवा एक विकसित देश किंवा एक विकसित राज्य म्हणून मला वाटतं इतिहासात त्याची नोंद होईल. आणि त्यामुळे 100% आगामी ही जी पुढची 7-8 वर्षाचा जो कालावधी आहे तो रिफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो किंवा बदल करणारा किंवा विकास होणारा अशा प्रकारचा काळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या देशातली जी युवा पिढी आहे, राज्यातली जी युवा पिढी आहे, जिल्ह्यातली जी युवा पिढी आहे, यांना हे लक्षात आलं आहे की आपलं जर भविष्य उज्ज्वल व्हायचं असेल तर भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीसनी, नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ही युवा शक्ती, महिला शक्ती भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये विजयी करणार आहे. बाळासाहेब, मिशन 2019 काय असेल आपल्या समोर शेवटचं? 100% भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये आणि जिल्ह्यामध्ये हेच आमचं मिशन असणार आहे. आणि मला खात्री आणि मला विश्वास आहे, जसं 2014च्या पूर्वी असं कोणाला वाटलं नव्हतं की राज्यामध्ये भाजपचं सरकार येईल, देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील, पण झाल्यानंतर कळलं. कोणी त्याला चमत्कार म्हटलं, पण हा चमत्कार नाही, हा बदल होता. लोकांना पर्याय होता. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जनतेला पर्याय सक्षम पाहिजे. त्यामुळे जे काही राजकीय पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत यांनी नेमकं काय केलं आहे हे रत्नागिरीच्या जनतेनं पाहिलं आहे. मंडणगडपासून राजापूरपर्यंत, मग कोण संसदेमध्ये असेल, कोण विधानसभेमध्ये असेल. आणि त्यामुळं बदल अपरिहार्य आहे. आणि बदल जर करायचा झाला तर भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असल्यामुळं सर्व आमदार, सर्व खासदार हे आगामी 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल हा जिल्हाध्यक्ष म्हणून मला विश्वास आहे. केंद्र शासनाला 3 वर्ष पूर्ण झाली आणि राज्य शासनाला 2.5 वर्ष पूर्ण झाली. याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांनी KTVच्या स्टुडिओमध्ये अतिशय उत्तम अशी माहिती दिलेली आहे. बाळासाहेब, आपले विचार, आपली माहिती आम्ही जनतेवर पोहोचवू. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही सर्व आपली टीम आपले आभार मानतो. धन्यवाद. मिशन 2019ला शुभेच्छा. धन्यवाद.